नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एसएससी फेज 12 ला आलेला क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय म्हणतो बघा, एका दुकानदाराने 64 रुपये प्रति किलोग्राम दराने शेंगा खरेदी केल्या व रुपये 80 किलोग्राम दराने विकल्या, पण विकताना तो चुकीचे माप वापरतो व 1 किलो ऐवजी 800 ग्राम देतो, तर त्याचा शेकडा नफा किती असं विचारले. नफा काढायचा आपल्याला मित्रांनो, आधी खरेदी किंमत काढावं लागेल, विक्री किंमत काढावं लागेल. दोघांमधून आपल्याला नफा काढला, शेकडा नफा काढा येतो. बघा खरेदी कितीने करतो बघा, समजा मी खरेदी किंमत लिहिली तर सीपी कॉस्ट प्राइस आणि विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस, बरोबर काय अडचण नाही. चला खरेदी किंमत किती त्याची 64 रुपये, ही 64 रुपये आणि विक्री किंमत किती त्याची 80 रुपये. पण पुढे थोडं ट्विस्ट आहे, काय करते तो, विकताना तो चुकीचे माप वापरतोय. म्हणजे 1 किलो द्यायचं म्हणजे पैसे घ्यायचे 1 किलोचे, पण देताना किती द्यायचं, 800 ग्राम द्यायचं. मग त्याच्यात पण तो नफा कमवायला, बरोबर, कारण वजन कमी द्यायला ना. मग मला सांगा, देताना किती द्यायला तो 1000 ग्राम सांगायला, बरं का, देत नाही ऍक्च्युअल बघा. आणि त्याचं चाललंय किती, फक्त 800 ग्रामच चाललंय फक्त. 800 ग्राम चाललंय म्हणजे त्यानं घेतलं पण 800 ग्रामच असेल, म्हणजे 800 ग्राम काय झाली त्याची खरेदी झाली, बरोबर का, ही झाली त्याची 800 ग्राम. मग मित्रांनो आपण बघा, किंमत गुणिले माल बरोबर किती वजन आहे, त्याचा आपण त्याची पूर्ण पैसे काढू शकतो, बरोबर. पुन्हा इकडे पण किंमत आहे, माल किती आहे त्यांचा गुणाकार करून त्यांची किंमत काढू शकतो. दोघांची वजाबाकी करायची, नफा येतो. आणि पुन्हा खरेदी किमतीवर नफा ठेवायचा, गुणिले 100 करायचं, शेकडा नफा येतो. कॅल्क्युलेशन थोडं लांब जातं, मग इथं आपण रेशो मेथडने करू. काय इथलं इथं काटू बघा, हे 2 शून्य कटले, इकडले 2 शून्य कटले, पुन्हा 8 8 64, पुन्हा इकडलं 8 10 80, बरोबर. आता काय राहिलं बघा, 8 8 बघा गुणाकारच करतात ना, 8 8 64 इथं आली खरेदी किंमत, हे रेशो मधली आहे, बरोबर. पुन्हा 10 10 100 किती झाली, विक्री किंमत झाली 100 रुपये. आपल्याला नफा काढायचा आहे, 64 ची वस्तू त्यानं 100 ला विकली थोडक्यात, बरोबर. नफा किती झाला, 36 रुपये नफा झाला. आणि नफा तोटा कशावर काढतो आपण, खरेदी किंमतीवर. खरेदी किंमत आहे 64 रुपये, टक्क्यात काढायचं आपल्याला बघा, शेकडा काढायचा आहे, गुणिले 100. चला करूया, काय 4 9 36, पुन्हा 16 चोक 64, काय आलं बघा, 9 गुणिले 100 छेद 16 म्हणजे काय, 900 छेद 16. करूया काटाकाटी, 16 1 16, 16 पंचे 80, उरले 10, 16 सखी 96, आता उरले 4. आता भाग जातो 4 नाही जात, पॉईंट देऊया, झाले 40, 16 1 16, 16 दोन्ही 32, उरले 8, पुन्हा 0, 16 पंचे 80, म्हणजे किती आलं, 56.25%, म्हणजे पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.